वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग गाईज. तर आज खूप दिवसानंतर एक व्लॉग येतोय, तो पण खूप मस्त फनवाला व्लॉग आहे. तर तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण चाललो रिसॉर्टला. तर गाईज आम्ही कधीचे गेलो आहे, पण मी व्हिडिओ रेकॉर्ड आत्ता करतोय. तर चला आपण बघू आता पुढे. आता आम्ही आलो आहे भिवंडी बायपासला, तिथून पुढे जाणार आहे. तेव्हा गाईज मी डायरेक्ट शूटिंग दाखवली तुम्हाला. आपण इथं पोचलेलो आहे. तर गाईज आपण आता रिसॉर्टच्या बाहेर आहेत. तर आता आपण हळूहळू चाललोय पुढे. गाईज तर या रिसॉर्टमध्ये तिकीट होतं 1100 रुपये एकाला गाईज. तर तुम्ही येत असाल तर एकाला 1100 रुपये लागणार आहेत गाईज. आणि जर तुम्ही जेवण नसेल, म्हणजे त्यामध्ये अनलिमिटेड जेवण आहे, जर तुम्हाला जेवण नसेल घ्यायचं तर तुम्ही 700 रुपयामध्ये हे रिसॉर्ट एन्जॉय करू शकता. तर गाईज मी तुम्हाला मेन्यू दाखवतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. तर गाईज हे बघा, या रिसॉर्टमध्ये मस्त चारी साईडने पूर्ण डोंगर आहेत. आणि इथं आल्या आल्या आम्हाला एक तो उशीर झालेला आणि या लोकांची सेल्फी फोटो काढणं चालू झाले. तर गाईज आता तर आम्ही पहिले लगेच इथं नाश्ता होता. तर गाईज आम्ही इथं लगेच नाश्ता करायला गेलो आणि मग नंतर आम्ही चेंज करून स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे. तर ते पण अजून खूप पुढे मजा आहे. तर चला बघू आपण. तसपर्यंत हे बघा गाईज, इथं मस्त गवत, मस्त झाडं झुडपं आहे आणि या साईडला जेवण करायचं आहे गाईज. आता आम्ही तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय काय भेटतं गाईज. तसपर्यंत हे बघा, हे लोक इथे चहा आणि कॉफी पित आहेत. तर गाईज हे बघा, हा होता नाश्ता. नाश्त्यामध्ये शिरा, इडली, जिलेबी, रवा, उपमा सगळं होतं, मिरच्या. गाईज तर तुम्ही येऊन बघा इथं. तर गाईज आम्ही पटापट नाश्ता केला, कपडे बदलले आणि हे बघा आम्ही आलो इथं स्विमिंग पूलच्या इथे. तर गाईज हे बघा, इथं खूप मोठे मोठे पूल होते आणि तीन प्रकारचे पूल होते आणि खूप साऱ्या राईड्स होत्या. त्या आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहेत. तर ही आम्ही पहिली राईड एन्जॉय केली. तर गाईज मी तुम्हाला या राईडचे क्लिप दाखवतो, हे बघा. तर गाईज हे बघा, ही आपली पहिली राईड ही आहे आणि सगळे या राईडवर जाणार आहेत. मी पण जाणार आहे गाईज. तर आता चला मी तुम्हाला ती क्लिप दाखवतो. गाईज तर हे बघा, हे सगळे लोक वर चाललेले आहेत आणि हे लोक आता वर जातील आणि खूप वेळानंतर लगेच खाली येतील. कारण गाईज हे लोक लय घाबरत होते, कारण की खूप तिथं गाईज भीती पण वाटत होती, कारण खूप थंड पाणी होतं आणि पाण्यात जायला खूप भीती वाटत होती. पण एकदा का पाण्यात गेलो की आपल्याला भीती नाही वाटत. या गाईज तर मेन एन्जॉय करत करत हे दोघी सर्वात आमच्या ग्रुपमधले सर्वात घाबरणारे दोन मुली होत्या. खूप वेळानंतर मग पूर्ण वातावरण गाईज हे बघा मस्त चेंज झालं आणि मग खूप वेळानंतर हे कसे तरी तयार झाल्या उतरण्यासाठी आणि मग नंतर आल्या खाली आणि मग आम्ही पुढे गेलो. तोपर्यंत मी गाईज तुम्हाला ही राईड दाखवून देतो. तोपर्यंत हे बघा. तर गाईज इथं या लोकांची मस्ती चालू झाली आणि मग हे बघा गाईज या राईड. तर गाईज हे बघा, पुढे इथं धबधबा पण बनवलेला होता या लोकांनी. इथं पण आम्ही खूप सारी मजा केली आहे आणि खाली अजून एक स्विमिंग पूल होता. गाईज खाली मोठे राईड्स पण होते. तोपर्यंत हे एन्जॉय करा तुम्ही.
तर गाईज हे बघा इथं खाली पण धबधबा बनवलेला आहे, पण खालचा काय माहीत, खाली कोणच जास्ती लोक नव्हते तर आम्ही पण नाही गेलो. आणि इथं समोर पूल आहे तर आपण जाणार आहे तिथे लवकरच. तर गाईज हे बघा इथे येड्यासारखे नाचतायत आता. मग गाईज यांचं काय माहीत, एकदम मोठी अशी प्लॅनिंग चालू होती काहीतरी, आणि मग ही प्लॅनिंग संपली तेव्हा काय झालं बघा का. तर गाईज इथं असं होऊ शकतं की तुम्हाला असं खूप वाईट दिसतंय, कारण ते आम्ही वॉटरप्रूफ कवर घातलेला गाईज इथं, आणि त्यामुळे इथं तुम्हाला वाईट दिसू शकतं. तर गाईज हे बघा, हे खरं तर लहान मुलांचं होतं, पण आम्हाला काय माहीत नव्हतं, तर आम्ही सगळ्या मुली तिकडे चढून गेल्या स्लाईडसाठी. आणि मग शेवटी काय असणार लहान मुलाचं, मग जास्ती पाणी नव्हतं तिथं, तर स्लाईडमध्ये आम्ही जात होतो. तर हे बघा गाईज, आता मी पण चाललो इथे. तर गाईज ही स्लाईड जरा मोठी स्लाईड आहे आणि इथून सगळे येणार आहेत आता. तर चला गाईज, इथं टाइमपास न करता मी तुम्हाला कट करून दाखवतो. तर गाईज ही खूप घाबरते, माझी बहीण आहे इथे, खूप घाबरते खाली यायला. तर गाईज ही स्लाईड सर्वात मोठी होती, राऊंड मधली. हिच्यामध्ये खूप भीती वाटत होती. हे बघा. तर गाईज हे बघा, हे सगळे चालल्यात परत राईडवर, तुम्हाला दाखवतो. तर गाईज तर तोपर्यंत ही स्लाईड कशी आहे ते बघून घ्या तुम्ही. हे बघा गाईज, आता हे लोक गेलेत, ती राईड अशी आहे, त्याच्यावर हे एक क्यूब देतात तुम्हाला, पण क्यूबवर बसायचं आणि जायचं असतं. तर हे बघा. तर गाईज हे बघा, आपली पहिली कंटेस्टंट डायरेक्ट आल्या उलटी झालेली आहे. आता अजून बाकी लोक येत आहेत. तर गाईज यानंतर दुसरी दिदी पण आली माझी. हे बघा, म्हणजे माझी दिदी आहे. आणि मग आता सगळे एक करून येतील, मी तुम्हाला कट करून दाखवतो आता. तर गाईज सगळ्यांनी एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही निघालो जेवायसाठी. आणि मग नंतर सॉरी गाईज, प्लॅन चेंज झाला आहे, आम्ही रेन डान्ससाठी जाणार आहे. हा गाईज, इथं रेन डान्स पण होता आणि अजून खूप काय होतं ते तुम्ही बघा आता पुढे. तर गाईज इथे रेन डान्सला टाईम होता, अर्धा एक तास होता गाईज. तर तोपर्यंत आम्ही या पूलमध्ये मजा केली. आणि हा गाईज, नंतर या पूलमध्ये लाटा पण येणार आहेत आणि अजून खूप मजा आहे पुढे. तर बघा आणि एन्जॉय करा.
तर गाईज इथं गाणे पण चालू होते आणि इथे सगळे डान्स करत होते. तर चला तुम्हाला पण दाखवतो. गाईज ते इथं ओरडून मजा करून झाल्यावर पाण्यामध्ये ट्रेन पण आली आहे. तर मग गाईज इथं रेन डान्स पण चालू झाला आहे. हे बघा गाईज कॉपीराईटमुळे साऊंड चेंज केलेला आहे. मग गाईज इथं एन्जॉय करून आम्ही बोर झालो आणि मग बोर झाल्यानंतर आम्ही परत पूलमध्ये आलो आणि एक महत्त्वाचं डिस्कशन केलं आणि मग लाटांचं चालू झालं होतं.
तर गाईज इथल्या राईड्सबद्दल बोलायला गेलं तर खूप डेंजरस राईड्स पण आहेत, लहान मुलांसाठी पण आहे आणि आपण दोघं एकसाथ बसून एका स्लाईडवर पण जाऊ शकतो, अशी पण एक राईड आहे. आणि खूप साऱ्या राईड आहे, आपण 1 मिनटं पण बोर नाही होणार अशा राईड्स पण आहेत तिथं. आणि स्विमिंग पूल, वॉटरफॉल खूप काय काय आहे. आणि जेवणाचं बोलायला गेलं तर जेवण पण, नाश्ता, चहा एकदम मस्त आहे. राईड्स पण इथं, ट्रेन अजून खूप भारी भारी आहे. इथं येऊन बघा गाईज तुम्ही. तर चला गाईज, कशी वाटली व्हिडिओ ते सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रिसॉर्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाणार आहेत का नाही ते पण सांगा कमेंटमध्ये. तर आणि तुम्हाला या सगळ्या डान्सपैकी कुठला डान्स सर्वात भारी वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये, मी माझ्या बहिणींना दाखवेल. तर चला भेटूया पुढच्या फूड व्लॉगमध्ये किंवा व्लॉगमध्ये पुढच्या रविवारी याच टायमाला. तोपर्यंत बाय बाय.